माझे मालक कामानिमित्ताने काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले तेव्हा त्यांनी मला त्यांच्या बायकोची काळजी घ्यायला सांगितले। मी 18 वर्षांचा होतो आणि मालकाचा विश्वासू होतो म्हणून मी घरात राहून घराची देखभाल करायचो। परंतु एके रात्री माझी नियत खराब झाली आणि मी मालकाचे कपडे घालून शांतपणे त्यांच्या खोलीमध्ये गेलो आणि त्या रात्री माझे भान तेव्हा हरपले जेव्हा मालक समजून मालकिनीने माझ्यासोबत माझं नाव महेश आहे। मी 18 वर्षांचा होतो। लहानपणापासूनच मी लोकांच्या घरी काम करायचो। माझी ओळख त्या नोकरांपैकी होती जे घरामध्ये चोरी करायचे। मी जिथे कुठे नोकरी करायचो तिथे मला चान्स भेटला की मी छोटी मोठी चोरी करायचो। माझ्या हातामध्ये अशी सफाई होती की कोणालाही माझ्यावर संशय यायचा नाही। जेव्हा मी एखाद्या घरातून चोरी करून चांगले पैसे कमावले की तेव्हा काहीतरी बहाणा करून ती नोकरी सोडायचो आणि दुसऱ्या ठिकाणी काम शोधायचो। मी अशा घरांमध्ये काम बघायचो ज्या घरातील माणसं मूर्ख आणि साधी असतील जेणेकरून त्यांना फसवणं मला सोपं जाईल। आता मी जिथे काम करत होतो जवळपास त्या परिसरातील सगळ्याच बंगल्यांमध्ये मी हात साफ केला होता आणि त्यामुळे मी आता एक वेगळ्या परिसरात काम शोधण्यासाठी निघालो होतो। मग मला एका मोठ्या बंगल्यामध्ये नोकरी मिळाली। बंगल्याचा मालक एक जमीनदार होता। मी त्याला माझ्या कामकाजाबद्दल सांगायला सुरुवात केली। ज्या बंगल्यामध्ये मी काम करतो त्या बंगल्यातले मालक अगदी बेफिकीर होतात। त्यांना कसलीच काळजी नसते। मी पूर्ण इमानदारीने काम करतो। माझ्या बोलण्यावर त्या जमीनदाराला विश्वास बसत होता आणि मी मनातल्या मनात खुश होत होतो की अजून एक मूर्ख माणूस माझ्या जाळ्यात अडकला आहे। परंतु तेवढ्यातच तो जमीनदार मला विचारू लागला की जर तुझं काम इतकं चांगलं होतं तर मग तू ती नोकरी का सोडून आलास? हे ऐकून तर मी क्षणभर घाबरलोच। मी समजत होतो तितका तो काही मूर्ख माणूस नव्हता। मी लगेचच त्याला म्हणालो की खरं तर आधीचा मालक पगार खूप कमी देत होता आणि काम मात्र माझ्याकडून 2 नोकरांचं करून घ्यायचा। त्यामुळेच मी ती नोकरी सोडली। माझं बोलणं ऐकून जमीनदाराने मला त्या घरातल्या कामासाठी ठेवून घेतलं। मी ज्या घरात काम करायचं त्या घरातल्या लोकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो। मी माझ्या कामाशी काम अजिबात ठेवत नव्हतो। काम झाल्यानंतर मी माझ्या मालकांच्या पायांजवळ बसायचो। कधी त्यांचे पाय दाबायला सुरुवात करायचो तर कधी त्यांचे तळवे घासायचो आणि त्यांची स्तुती करायला सुरुवात करायचो। बोलायचो की मी जेवढ्या घरात काम केले आहे त्या सगळ्यांपेक्षा मला तुम्हीच आवडलात। मग अशाच प्रकारे गोड गोड बोलणे ऐकून मालक माझ्यावर खुश व्हायचे। जमीनदाराच्या घरात काम करून मला 1 आठवडा झाला होता, परंतु आजपर्यंत मी त्या जमीनदाराच्या बायकोला बघितलं नव्हतं। जोपर्यंत मी घरात काम करायचो तोपर्यंत मालकीण तिच्या खोलीतच राहायची आणि मालकांनी मला आधीच सांगितलं होतं की तू पूर्ण घराचं काम करशील परंतु तू तुझ्या मालकिणीच्या खोलीत जाऊ शकत नाहीस। सुरुवातीला तर मलाही या गोष्टीवर काहीच प्रॉब्लेम नव्हता, परंतु एके दिवशी जेव्हा माझी नजर माझ्या तरुण मालकिणीवर पडली तेव्हा तर तिचं सौंदर्य पाहून मी तर तिचा दिवाणाच झालो होतो। संध्याकाळची वेळ होती, थंडीचे दिवस सुरू होते। तेव्हा मला चहा पिण्याची इच्छा झाली। मी विचार केला की मी आतमध्ये जाऊन चहा बनवतो। मला माझ्या मालकाने सांगितलं होतं की जेव्हा तुला घराच्या आतमध्ये यायचं असेल तेव्हा तू परवानगी घेऊन घराच्या आत येऊ शकतोस। मी 1-2 वेळा दरवाजावर टकटक केली परंतु आतून मला काहीच उत्तर मिळालं नाही। मला वाटलं कदाचित मालकीणबाई त्यांच्या खोलीत असतील, त्यामुळेच मी हॉलचा दरवाजा उघडला आणि किचनकडे जाऊ लागलो। विचार केला की मी चहा बनवतो आणि माझ्यासोबतच वॉचमॅन आणि ड्रायव्हरला देखील चहा देतो। परंतु जसा मी किचनमध्ये गेलो एक सुंदर मुलगी गॅसजवळ उभी राहून चहा बनवत होती। तिचं ते सौंदर्य पाहून मी अगदी हक्काबक्का होऊन तिला पाहू लागलो आणि जेव्हा ती मुलगी मागे वळली तेव्हा तिच्या नजरेला माझी नजर मिळाली। तेव्हा आम्ही दोघेही आमच्या जागेवर क्षणभर घाबरलोच। मला असे किचनमध्ये बघून त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले आणि ती बोलू लागली की काय रे, कोण आहेस तू आणि किचनमध्ये कसा आलास? मी म्हणालो, माफ करा मालकीन, मला माहीत नव्हते की तुम्ही किचनमध्ये आहात। मी घरातला नवीन नोकर आहे। बाहेर खूप थंडी आहे म्हणून चहा बनवण्यासाठी आलो होतो। माझं बोलणं ऐकून ती बोलू लागली की आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघ। आजच मी तुझ्या मालकासोबत बोलते की त्याने नोकरांना इतकी सूट देऊन ठेवली आहे की ते परवानगी न घेता सरळ किचनमध्ये निघून येतात। तिचं वागणं जरा रागाचं होतं, त्यामुळे मी लगेचच किचनमधून बाहेर आलो आणि मग हॉलमधून डायरेक्ट बाहेर आलो। मी फक्त तिची एक झलकच पाहिली होती आणि मी त्या एक झलकेमध्येच तिच्यावर अगदी फिदा झालो होतो। मला जाणून घ्यायचं होतं की शेवटी ती मुलगी कोण आहे, कारण की ती तर 18-19 वर्षांपेक्षा जास्त वयाची वाटत नव्हती आणि माझा मालक तर 40 वर्षांचा आसपास होता। मला हे अजिबातच पटत नव्हतं की ती तरुण मुलगी त्याची बायको असेल।
परंतु मला आता हे जाणूनच घ्यायचं होतं की ती मुलगी कोण आहे. मग मी विचार केला की मला इथे जेमतेम 8 दिवस झाले आहेत, त्यामुळे मी ड्रायव्हर आणि वॉचमॅनला विचारण्याचा प्रयत्न करेन. ते तर कित्येक वर्षांपासून येथेच काम करत आहेत. सर्वात आधी तर मी ड्रायव्हरला विचारलं की तुम्हाला माहीत आहे का की मालकाशिवाय या घरामध्ये अजून कोण कोण आहेत. माझ्या त्या प्रश्नावर ड्रायव्हर मला रागाने पाहू लागला आणि म्हणाला की तू हे का विचारतोयस, या गोष्टींशी तुझं काय घेणं देणं आहे. त्याचं वागणं जरा रागाचं होतं. मी म्हणालो काही नाही, फक्त सहजच विचारतोय. तो बोलू लागला की मालकाने घरातल्या गोष्टींबद्दल कोणालाही सांगण्यास सक्त मनाई केली आहे. यावर मी त्याला सांगितलं की मी कुठे परका आहे, मी देखील तुझ्याच प्रमाणे या घरातला नोकर आहे. माझं ते बोलणं ऐकून ड्रायव्हरच्या कपाळावर आठ्या येऊ लागल्या. तो बोलू लागला की नोकर आहेस तर नोकरांसारखाच राहा, घरातल्यांबद्दल का विचारतोयस. हे बघ माझं आई, तसं तर मालक खूप चांगले आहेत, परंतु तितकेच रागीट देखील आहेत. जर त्यांनी त्यांच्या घरातल्या बायकांबद्दल एक शब्द जरी ऐकला, तू त्यांच्या घरातल्या बायकांचा विषय जरी काढलास, तर त्यांना तुझं तोंड फोडायला जराही वेळ लागणार नाही. हे ऐकून तर मी थोडा घाबरलोच आणि गप्पा बसलो. परंतु माझं मन बेचैन झालं होतं. त्या मुलीने तर माझी रात्रीची झोपच उडवली होती. मला तर त्या मुलीच्या सौंदर्याने वेडच लावलं होतं. घरातलं काम करत असताना माझं लक्ष आणि नजर मालकिनीच्या खोलीकडेच असायची की कदाचित चुकून ती बाहेर येईल आणि मी तिला पाहू शकेन. खरंच ती जमीनदाराची बायको होती का? आणि जर खरंच ती जमीनदाराची बायको असेल तर त्या मुलीसोबत खूपच अन्याय झाला होता. तो 50 वर्षांचा माणूस आणि ही 18-19 वर्षांची मुलगी. माहीत नाही का, पण मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की ती जमीनदाराची बायको नसून कोणीतरी दुसरीच मुलगी असायला हवी. खरं तर त्यावेळी मला हे देखील समजत होतं की जरी ती जमीनदाराची कोणी नातेवाईक असली तरी सुद्धा एका साधारण नोकराशी जमीनदार त्या मुलीचे लग्न लावायला कधीच तयार होणार नाही. परंतु प्रेमाला आणि मनाला या सर्व गोष्टी कुठे समजतात. जितकं मी माझ्या मनातून त्या मुलीचा विचार काढण्याचा प्रयत्न करत होतो, तितकंच माझं मन तिच्याकडे ओढलं जात होतं. माझ्याकडे आता फक्त एकच पर्याय शिल्लक राहिला होता की मालकाचा विश्वास जिंकायचा. ते माझ्यावर इतका विश्वास ठेवतील की ते मला त्यांच्या खोलीत देखील आरामात येण्या जाण्याची परवानगी देतील. हाच विचार करून मी मालकाची खूप जास्त सेवा करू लागलो. नेहमीच त्यांच्या मागे पुढे करायचो. ते माझ्यावर खुश येऊन कधी मला 1000 रुपये द्यायचे तर कधी 500 रुपये द्यायचे. परंतु आता पैसा माझा ध्येय राहिला नव्हता. माझ्या डोळ्यांमध्ये तर दुसरंच कोणतं स्वप्न होतं. त्या बंगल्यामध्ये काम करून मला 2 महिने झाले होते आणि मला आता अंदाज आला होता की ड्रायव्हर खूपच हुशार आहे, परंतु वॉचमॅन जरा मूर्ख होता. त्यामुळे मी विचार केला की मी वॉचमॅनला विचारण्याचा प्रयत्न करेन. पहिले तर मी वॉचमॅनला चहा नाश्ता दिला, त्यामुळे तो खूपच खुश झाला. मग मी त्याला विचारायला सुरुवात केली. तेव्हा त्याने जी बातमी मला मालकांबद्दल सांगितली ती ऐकून तर माझा श्वासच थांबला. तो बोलू लागला, मला तर जास्त माहीत नाही, परंतु मालकाला कोणीच मूलबाळ नाही. फक्त ते दोघंच नवरा बायकोच या घरात राहतात आणि आजपर्यंत त्याच्या बायकोलाही कोणीही पाहिलं नाही. आजपर्यंत मला असंच वाटत होतं की कदाचित ती मालकाची मुलगी असेल किंवा कोणीतरी दुसरी असेल. परंतु वॉचमॅनच्या सांगण्यानुसार दोघे नवरा बायकोच या बंगल्यामध्ये राहत होते. परंतु मी हैराण या गोष्टीने होतो की जर जमीनदार त्याच्या बायकोच्या बाबतीत इतका शिस्तीचा होता तर मग त्याने नोकरीसाठी एखादी बाई का ठेवली नाही? सगळी साफसफाई माझ्याकडूनच का करून घेत होता? माझं मन खूपच निराश झालं होतं. त्या रात्री मी जेवलो देखील नाही. हाच विचार केला होता की कदाचित त्याची मुलगी असेल किंवा बहीण, जेणेकरून कमीत कमी मला चान्स तरी मिळेल. लग्न होईल की नाही हे माहीत नाही, परंतु त्या म्हाताऱ्या जमीनदाराची बायको होती हे ऐकून तर माझं हृदयच तुटलं होतं. मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो आणि हाच विचार करू लागलो की एखादी तरुण मुलगी 50 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत कसं काय लग्न करू शकते? 50 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत तिचं आयुष्य कसं घालवू शकते? त्या मालकामध्ये अशी काय खास गोष्ट होती? जमीनदार लोक तर तसंही लग्न जातीच्या बाहेर करत नाही. कदाचित मालकींसाठीच कोणी मुलगा शिल्लक राहिला नसेल, त्यामुळेच तिचे लग्न त्या म्हाताऱ्या माणसासोबत केलं गेलं होतं. असे खूप सारे प्रश्न होते ज्यांची उत्तरं मी स्वतःलाच देत होतो. परंतु मला एकदा तरी मालकिनीला एकट्यात भेटायचं होतं. जर तिने मला एकदा जरी हसून पाहिलं असतं ना, तरी सुद्धा मी पूर्णपणे घायाळ झालो असतो. परंतु या सर्वांच्या आधी मला माझ्या मालकाचे मन जिंकायचे होते. त्यामुळे तो मला घरातील बायकांसमोर आणू शकेल. रातोरात मी एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅननुसारच मी माझ्या काही मित्रांना फोन केला. आज रविवारचा दिवस होता आणि मालकाच्या ड्रायव्हरने मला सांगितलं
की तो आणि मालक काही कामानिमित्त कुठल्या तरी ठिकाणी चालले आहेत. जसा मालक घरातून बाहेर निघाला तसा मी सुद्धा सामान घेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर निघालो आणि मी थेट माझ्या मित्रांना गाठलं. मालक त्याच्या गाडीने चालला होता तेव्हा एका सुनसान जागेवर खूप सारी मुलं म्हणजेच माझेच मित्र मोटरसायकल घेऊन मालकाच्या गाडीचा पाठलाग करू लागले आणि एका ठिकाणी त्यांनी मालकाची गाडी थांबवली आणि मालकाकडे पाहून ते जोरजोरात हसू लागले. मालक खूपच घाबरला होता. ड्रायव्हर त्या मुलांना खूप ओरडत होता आणि त्यांना तिथून जाण्यास तो सांगत होता, परंतु ती मुलं त्या ड्रायव्हरचं काही एक ऐकत नव्हती. त्यानंतर ती मुलं बाईकवरून उतरली. त्या मुलांनी तोंडावर रुमाल बांधला होता. त्या मुलांना पाहून मालक खूपच घाबरला होता. बाईकवरून मुलं उतरून त्या गाडीजवळ आली आणि माझ्या मालकाला गाडीमधून उतरण्यास सांगितले. मालक त्यांच्यासोबत खूपच आदराने बोलत होता की तुम्हाला जे काही हवं आहे ते मी तुम्हाला देतो, परंतु तुम्ही मला काहीही करू नका. त्या मुलांपैकी एका मुलाने बंदूक बाहेर काढली आणि ती बंदूक मालकावर रोखली. मालक म्हणाला, तुला जे काही हवं आहे ते सर्व तू घेऊन जा, परंतु माझ्यावर गोळी झाडू नकोस. मालक हात वर करून गाडीच्या बाहेर उभा होता. त्यानंतर त्या मुलांनी त्यांच्याकडे सर्व काही किमती वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर जसा मालक पुन्हा त्या गाडीत बसू लागला तेव्हा एका मुलाने पुन्हा बंदूक मालकावर ताणली. तो मुलगा म्हणाला, आता तुझ्यासोबत जे काही झालं आहे ते तू नक्कीच पोलिसांना सांगशील, म्हणून तुला जिवंत सोडणं योग्य नाही. असं म्हणून तो मुलगा बंदूक ताणून मालकावर गोळी झाडणारच होता की इतक्यातच मी तिथे पोहोचलो आणि त्या मुलांच्या हातातून बंदूक हिसकावून घेऊ लागलो. मी त्यांच्यासोबत एका फिल्मी अंदाजमध्ये हातापाई करत होतो. पुढच्या क्षणी जेव्हा त्यांनी मालकावर गोळी झाडली तेव्हा मी मालकाच्या समोर आलो आणि ती गोळी माझ्या खांद्याला लागली. ते पाचही जण ताबडतोब मोटरसायकलवर सवार होऊन तिथून पळून गेले आणि मी तिथेच पडलो आणि बेशुद्ध झालो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. मालक माझ्या जवळच उभे होते आणि ते मला म्हणू लागले की तू बरा तर आहेस ना, तुला काही त्रास तर होत नाही ना. मी ज्या हॉस्पिटलमध्ये होतो तो शहरातील सर्वात मोठा हॉस्पिटल होता आणि मी पूर्णपणे सही सलामत होतो. माझ्या खांद्यांमध्ये खूप दुखत होतं, परंतु मालकिणीसाठी मी इतकं दुखणं तर सहन करू शकत होतो. मी मालकाला म्हणालो की मालक, मी तुमचा इमानदार नोकर आहे, मी तुमचं मीठ खाल्लं आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी इतकं तर करूच शकतो. तुमचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्यच आहे. त्यामुळे ही गोळी माझ्या खांद्याला लागली आहे त्याचं मला काहीच दुःख नाही. तुमच्यासाठी तर मी माझा जीवसुद्धा देऊ शकतो. माझं हे बोलणं ऐकून मालकाचा माझ्यावर विश्वास पूर्णपणे बसला होता. 15 दिवस मी त्याच हॉस्पिटलमध्ये होतो व त्यानंतर मालक मला घरी घेऊन गेला आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा मालकाने मला नोकरांच्या क्वार्टरमध्ये न ठेवता त्याच्या घरातील गेस्ट रूममध्ये तो मला घेऊन गेला आणि माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था मालक स्वतःच करायचा. मालक मला म्हणायचा की आजपर्यंत मी तुझ्यासारखा इमानदार मुलगा पाहिला नाही आणि त्यामुळेच तू आजपासून पुढे क्वार्टरमध्ये न राहता या घरातच राहायचं आहेस. मी मनातल्या मनात खूपच खुश होत होतो आणि मी जी गोळी खाल्ली होती त्याचं फळ आता मला मिळत होतं. माझी तब्येत जरा ठीक झाली तेव्हा मी माझ्या मित्रांना भेटायला गेलो, ज्यांना मी पैसे देऊन मालकावर हमला करण्यासाठी बोलावलं होतं. मीच ठरवून सांगितलं होतं की तुम्ही मालकावर हमला करायचा आणि मी तिथे पोहोचलो आणि मालकावर झाडलेली गोळी मी स्वतःच्या खांद्याला लागून घेईल आणि मी जसा प्लॅन केला होता त्या प्लॅननुसारच सर्व काही घडलं होतं. आता मी मालकाच्या घरातच राहत होतो, त्यामुळे साहजिकच मालकीण मला आता दिसणार होती. हा विचार करूनच माझ्या मनात एक वेगळाच आनंद उसळत होता. काही दिवसातच मी ठीक झालो आणि मी माझी जबाबदारी पुन्हा स्वीकारली. एके दिवशी मी घरातच जमीनदाराच्या बेडरूमवर लक्ष ठेवून बसलो होतो, जेणेकरून मला मालकिणीचे रूप पाहता येईल. मी बराच वेळ तिथेच लक्ष ठेवून बसलो होतो आणि इतक्यातच मला बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. माझ्या हृदयाचे ठोके आता जोरजोरात वाढू लागले होते. मी लपून हा सर्व प्रकार पाहत होतो. त्या रूममध्ये कोणीतरी बाहेर आलं आणि किचनच्या दिशेने जाऊ लागलं. नक्कीच ती मालकीणच होती, जिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. मालकिणीला पाहून माझं हृदय आनंदाने जोरजोरात धडधडत होतं. मला तर असंच वाटत होतं की आता ताबडतोब मालकिणीच्या जवळ जावं आणि माझ्या मनातील सर्व काही मालकिणीला सांगून टाकावं. मालकीण तर सौंदर्याची जणू खाणच होती. मला आश्चर्य वाटत होतं की इतक्या सुंदर स्त्रीने त्या म्हाताऱ्यामध्ये असं काय पाहिलं की तिने त्या म्हाताऱ्या जमीनदारासोबत लग्न केलं. मालकिणीसोबत तर माझ्यासारख्या कोणीतरी हट्टाखट्टा जवान शोभून दिसेल. मी दिसायला खूपच हँडसम होतो. मला पाहून कोणीही असं म्हणू शकत नाही की मी एक चोर आहे. मी तर दिसायला शेटच दिसायचो. माझं मन तर मला हेच सांगत होतं की मी आता ताबडतोब मालकिणीच्या समोर जावं आणि माझ्या मनातील गोष्ट मालकिणीला सांगून टाकावी.
परंतु दुसऱ्या क्षणी मी विचार केला की अतिघाई करणं धोकादायक ठरू शकतं. मला सावकाश विचार करून पाऊल उचलायला हवं. जर मालकिनीला मी थेट विचारलं आणि तिला राग आला तर ती मला धक्के मारून घरातून बाहेरही काढू शकते. परंतु जे काही असो, मला तर मालकिनीसोबत आत्ता लग्न करायचंच होतं. मी मालकिनीला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जमीनदारापासून घटस्फोट घ्यायला सांगेन आणि तिच्यासोबत लग्न करेन. परंतु दुसऱ्या क्षणी माझ्या मनात विचार हा आला की मालकीन एवढी मोठी धनसंपत्ती सोडून माझ्यासोबत का बरं येईल? मी तर हा नोकर माणूस आहे. मला 2 वेळेचं अन्नसुद्धा कष्टाने मिळतं. मग असं असताना मालकीन एवढी सर्व संपत्ती सोडून माझ्यासोबत कशाला येईल? ते काहीही असो, परंतु काही ना काही मला करायचं होतं. त्या संध्याकाळी जेव्हा मालक घरी आला होता तेव्हा तो थोडा टेन्शनमध्ये होता. मी त्यांना विचारलं की तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा मालक म्हणाला, मला काही कामानिमित्त बाहेरच्या शहरात जायचं आहे आणि मला टेन्शन या गोष्टीचं आहे की घर आणि मालकिनीला एकटं सोडून मी कसं जाऊ. काही वेळ विचार करून मालक माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला, मी बाहेरच्या शहरात गेल्यावर तू घराची आणि मालकिनीची काळजी घेशील का? हे ऐकून तर माझं मन आनंदाने उड्या मारू लागलं होतं. मी ताबडतोब माझ्या भावनांवर काबू मिळवला आणि म्हणालो, हो मालक, तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन. तुम्ही काळजी करू नका. मी असताना तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी भरोसा दिल्यामुळे मालक आता निश्चिंत झाला होता. मालक मला म्हणाला, मी 4 दिवस तरी घरी परत येणार नाही आणि मी माझ्या मनाशी निर्धार केला होता की हीच चांगली वेळ आहे. मालक आता घरातून निघून गेला होता आणि मी रात्र होण्याची वाट पाहत होतो. माझी ही इच्छा होती की रात्री मी मालकिनीच्या रूममध्ये जावं आणि तिच्यासोबत वेळ घालवावा. होऊ शकतं की मला तिच्या जवळ पाहून तीसुद्धा माझ्यावर प्रेम करेल. हाच विचार करून जेव्हा रात्र झाली तेव्हा मी मालकाचे कपडे घातले. सर्वत्र खूपच अंधार होता आणि या संधीचा फायदा घेऊन मी दबक्या पावलांनी मालकिनीच्या रूममध्ये गेलो. मी मालकिनीच्या रूममध्ये जसा गेलो तेव्हा पाहिलं की मालकीन बेडवर झोपली होती. रूममध्ये नाईट बल्ब चालू होता. मी जाऊन मालकिनीच्या शेजारी झोपलो. माहीत नाही मला काय पाहिजे होतं, परंतु माझ्या भावना माझ्यावर हावी होत होत्या. मला समजत नव्हतं की मी काय करू. आता मी तिथे जाऊन झोपलोच होतो की इतक्यातच कोणीतरी रूममधली लाईट लावली. जेव्हा मी पाहिलं तेव्हा समोर तीच मुलगी होती आणि जेव्हा मी बेडच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तेव्हा तिकडे सुद्धा कोणीतरी झोपलेलं होतं. मी तर हैराण होऊनच उठलो. हे काय होत आहे मला काहीच कळत नव्हतं. पुढच्या क्षणी त्या मुलीचा आवाज ऐकून एक मध्यम वयाची स्त्री उठून बेडवर बसली. ती म्हणाली, काय झालं? हा मुलगा कोण आहे आणि हा इथे काय करत आहे? एवढं ऐकल्यानंतर ती मुलगी माझ्यावर ओरडू लागली. ती म्हणू लागली की हा नवीन नोकर आहे. कधीपासून मी याची ही वागणूक पाहत आहे. माहीत नाही याला काय हवं आहे, कोणत्या हेतूने या घरात आला आहे काय माहीत. याची हिंमत तर पहा, हा आपल्या रूममध्ये आला आहे. यापूर्वी की माझ्यावर कुठलाही चुकीचा आरोप लागेल मी ताबडतोब त्यांना सांगितलं की माझ्याबद्दल तुम्ही वाईट विचार करू नका. मी त्या मध्यम वयाच्या स्त्रीला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि ही मुलगी कोण आहे? माझं हे बोलणं ऐकून ती स्त्री म्हणू लागली की मी जमीनदाराची बायको आहे आणि ही माझी छोटी बहीण आहे. ही माझी काळजी घेण्यासाठी इथे आली आहे. जमीनदाराच्या बायकोच्या तोंडून हे शब्द ऐकून मला थोडा धीर आला आणि मी विचार करू लागलो की नशीब ही मुलगी त्या जमीनदाराची बायको नाही. ती मध्यमवयीन स्त्री माझ्यावर ओरडू लागली आणि मला धक्के मारून बाहेर काढू लागली. मी तिच्या पायाजवळ पडलो आणि तिची माफी मागू लागलो. मी म्हणू लागलो की मला माफ करा. मला माहीत नाही की कधीपासून मी तुमच्या छोट्या बहिणीच्या प्रेमात पडलो आहे आणि आतासुद्धा मी तुमच्या छोट्या बहिणीला माझ्या मनातील सर्व काही सांगण्यासाठी इथे आलो होतो आणि माहीत नाही कशाला तरी माझा पाय अटकला आणि मी इथे बेडवर पडलो. माझी ॲक्टिंग अशी होती की मालकिनीला माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. परंतु तरीसुद्धा मालकीन म्हणाली, तू इथून जा आणि जेव्हा मालक येईल तेव्हाच या गोष्टीचा निर्णय होईल. तेव्हापर्यंत तू तुझ्या क्वार्टरमध्ये राहा. मी क्वार्टरमध्ये निघून गेलो. देवाची प्रार्थना करू लागलो की निर्णय माझ्या बाजूनच होऊ दे. जमीनदाराची बायको आजारी होती आणि त्यासाठी तिची छोटी बहीण तिची काळजी घेण्यासाठी जमीनदाराच्या घरी राहायला आली होती. पुढच्या दिवशी जेव्हा मी उठलो तेव्हा समोर मालकिनीची छोटी बहीण माझ्याकडे एकटक पाहत उभी होती. मालकिनीच्या छोट्या बहिणीला पाहून माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाढत होते आणि दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून माझे मन आनंदाने नाचू लागले होते. तिचे ते हावभाव पाहून मला समजलं होतं की मालकिनीची छोटी बहीणसुद्धा माझ्यावर प्रेम करू लागली आहे. मग जेव्हा मालक घरी आले तेव्हा मालकीन मालकासोबत आम्हा दोघांविषयी बोलली. पहिले तर मालक नकार देत होता. म्हणत होता की हा तर नोकर माणूस आहे आणि आपण मोठे जमीनदार, याचा आपला काहीच मेल नाही. परंतु मालकिनीने आणखी थोडा हट्ट केल्यानंतर माझं आणि मालकिनीच्या छोट्या बहिणीचं नातं पक्क झालं.
कारण मालकाला तर मी आधीच माझ्या उपकाराखाली दाबून ठेवलं होतं, त्यामुळे तो नकार देऊच शकत नव्हता. माझ्या मालकालाही कोणी मुलबाळ नव्हते, त्यामुळे त्याने त्याच्या सगळ्या व्यवसायात मला भागीदार बनवले. माझे दिवस आता पूर्णपणे बदलले होते. मी चोरी करण्याचं काम सोडून दिलं होतं आणि मालकिणीच्या छोट्या बहिणीसोबत लग्न करून मी माझं आयुष्य आनंदाने जगू लागलो. आणि आता आम्ही दोघे नवरा बायको त्याच बंगल्यात राहून मालक आणि मालकिणीची सेवा करत आहोत. आम्ही त्यांना मुलगा नसल्याची कमतरता कधीही भासू देत नाही, कारण शेवटी त्यांच्यामुळेच तर माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली होती. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.